नमस्कार. आज आपण करणार आहे तर पुदिना आणि कच्च्या कैरीपासून आंबट गोड चटणी आणि त्याच कैरीपासून ठेचा पण करणार आहे झणझणीत असा. आणि चवीला एकदम भन्नाट असं होतंय. दोन्ही वेगवेगळे आहेत पण चव पण त्याची वेगळीच आहे. रेसिपीला सुरुवात करू. पहिले आपण पुदिना चटणी करून घेणार आहे इथं. त्यामध्ये अर्धी वाटी कैरी टाकलेली ही धुवून घ्यायची आणि त्यावर साल काढून कापून घेणार आहे इथं. ते टाकून घेतले. भरपूर असा पुदिना टाकायचा आणि 4 हिरव्या मिरची आपल्या तिकडं पाहिजे ही हिरवी मिरची वापरायची. 1 इंच अद्रक घेतलेलं आहे साल काढून. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, गावरान कोथिंबीर आहे. आणि शेंदो मीठ टाकणार आहे छोटा अर्धा चमचा. साधं मीठ छोटा अर्धा चमचा टाकून घ्यायचं. हे शेंदो मीठ टाकल्यामुळे चव खूप छान अशी येते. आणि 5 ते 6 काळी मिरी टाकलेली, नाहीतर काळी मिरी पावडर वापरलं तरी चालतं. छोटा अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आणि 2 चमचे साखर आहे ते टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी वापरायचं आणि बारीक मिक्सरमधनं फिरून घ्यायची. की छान अशी पुदिन्याची कच्च्या कैरी चटणी तयार झाली. ही चटणी तुम्ही भेळसोबत पण खाल्ली तर खूप छान अशी लागते. आता ठेचा करून घेणार आहे. तर ठेचा करण्यासाठी अर्धी वाटी कैरी घेतलेली, त्याला बारीक कापून घ्यायचं. 2 हिरवी मिरची बारीक कापून टाकायच्या. 1 इंच अद्रक तेही बारीकच कापून घ्यायचं. कोथिंबीर हे सगळ्या वस्तू कापून घेणार आहेत. आणि साधं मीठ टाकणार आहे छोटा चमचा. छोटा चमचा शेंदं मीठ टाकायचं आणि ह्याला कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. हे आबडधोबडच कुटून घ्यायचं, असं बारीक करायचं नाही. मोठं मोठं ठेचा ठेवायचं काय पद्धतीने, असं मोठंच करायचं. असं ठेचा केला तर खूप छान अशी टेस्ट येते. आणि मिक्सरमधनं अजिबात काढायचं नाही. दोन्ही प्रकारच्या चटण्या तयार झाल्या तर चटपटीत आणि गोड चटणी आणि झणझणीत आणि आंबट चटणी तयार झाली. ही फ्रीजमध्ये 8 दिवस टिकत येतं आणि बाहेर 2 दिवस राहतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस खाता येतं. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत खूप छान अशी या पद्धतीनं चटणी बनवली त्याला भाजीची काही गरज लागत नाही. हे चटपटी चटणी तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.